आता एक मोठी बातमी इथे मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकर यांनी नकार दिलेला आहे। घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस आग्रही होती। आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस मराठी की गुजराती उमेदवार देणार याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। मात्र या संदर्भात जी मोठी अपडेट होती, काँग्रेसकडून एक प्रकारचा आग्रह होता तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि काँग्रेसकडून निवडणूक लढावी। मात्र मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकर यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुथेलिया यांच्या नावाची सध्या चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस मराठी की गुजराती उमेदवार देणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय, कारण एकीकडे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। या लोकसभा निवडणुकीमध्ये विशेष करून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये काही मतदारसंघामध्ये मराठी अमराठी अशा प्रकारचं परसेप्शन सध्या सुरू आहे। त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी कोणाला दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी नकार दिलेला आहे। आता त्यामुळे काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुथेलिया यांच्या नावाची चर्चा आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी नकार दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।